नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे गॅसवर मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। मी वाटणासाठी शक्यतो कांदा आणि खोबरं भाजूनच घेते। इथे वाटणाची तयारी करून घेते आणि मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे, कुकरमध्ये शिजवणार आहे। तर मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे मी वाटणाची तयारी करून घेते। खोबरं चांगलं बारीक करून कापून घेतलेलं आहे। 9-10 लसणाच्या पाकळ्या, कांदा भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि 3-4 तुकडे आल्याचे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून वाटण करून घेते। इथे बारीक वाटण करून मी लसणाच्या पाकळ्या न सोलताच घेतलेल्या आहेत, कारण मटणाला वास येत नाही, जो उग्र वास येतो तो येत नाही। इथे छान असं बारीक वाटण करून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपलं वाटण तयार झालेलं आहे। खूप छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे। ह्याच्याने छान अशी आपली ग्रेव्ही तयार होणार आहे मटणाची। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। 3-4 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे। 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले आणि भरपूर असा कांदा तेलावर टाकून घेते आणि छान असं तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान असं कांदा आपला परतून घ्यायचा आहे आणि कांदा तांबूस झाल्यानंतर त्याच्यानंतर वाटण टाकून घेणार। इथे मी मटण लिंबू पिळून ठेवलेलं आहे आणि इथे बघा आपला कांदा तांबूस झालेला आहे, त्यावर मी वाटण टाकून घेते। अगोदर मी वाटण फ्राय करून घेणार आहे। छान तेल सुटेपर्यंत वाटण फ्राय करून घ्यायचं आहे। इथे बघा सर्व वाटण परतून घ्यायचं आहे। इथे बघा आपल्या वाटणाला सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि आता इथे मी मसाले काढून घेते। 1 चमचा हळद आणि 4 चमचे मी लाल तिखट घेणार आहे, कारण मटण अर्धा किलो आहे, झणझणीत झालं पाहिजे। तर इथे 4 चमचे मी लाल तिखट घेते, 1 चमचा गरम मसाला घेणार आहे, 1 चमचा धणे पावडर घेणार आहे, हे सर्व साहित्य मी वाटण फ्राय केले त्याच्यावर टाकून देते। बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा चिकन मसाला सुद्धा टाकून घेतला। सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे। सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत, अगदी तेल सुटेपर्यंत। छान आपले मसाले बघा तेल सुटेपर्यंत भाजून झालेले आहेत आणि आता इथे मी मटण सर्व मसाले भाजून झाल्यानंतर टाकून देते कुकरमध्ये। एकसारखं करून घेणार आहे। सर्व मसाले मटणला लागले पाहिजेत असं एकसारखं चमच्याने करून घ्यायचं। छान ग्रेव्ही मटणाला बघा लागलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा
मीठ टाकून घेतलं आणि 5 मिनिट मटणाला चांगली वाफ काढून घेतली। बघा संपूर्ण ग्रेव्ही मटणाला लागलेली आहे आणि तेल छान सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता मटण कसं छान दिसतंय। आणि इथे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं रस्सा तेवढं पाणी टाकू शकता। तर इथे मी गरम पाणी टाकून घेतलं आणि जे उरलेलं वाटणाचं भांड्यात पाणी होतं ते टाकून घेते। आणि इथे मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरचं झाकण लावून देते आणि ते 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे बघा आपलं मटण छान शिजलेलं आहे, मऊसूत असं छान शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त वास येतो। इथे मी ज्वारीची भाकरी, गाजर, लिंबू आणि मटण काढून घेते। तर छान असं आपलं मटण तयार झालेलं आहे। तर या खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बाय बाय।